मराठी सिनेसृष्टीतील हसवणारा राजा आणि लाखो प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारे महाराष्ट्र भूषण ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते दिला गेलेला हा सन्मान अशोक सराफ यांच्या दशकभराच्या अविरत आणि उत्कृष्ट कला प्रवासाची पावती आहे। 1969 साली जानकी या सिनेमातून त्यांनी सिनेसृष्टीत पाऊल ठेवलं आणि मग अशी ही बनवा बनवी, धूम धडाका, आयत्या घरात घरोबा यांसारख्या असंख्य गाजलेल्या चित्रपटांनी त्यांनी मराठी रसिकांच्या मनात अढळ स्थान निर्माण केलं। विनोदी भूमिकांमध्ये आपली खास छाप सोडणाऱ्या अशोक सराफ यांची सचिन पिळगावकर आणि लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या सोबतची जुगलबंदी प्रेक्षकांनी डोक्यावर घेतली। पण फक्त मराठीतच नाही तर हिंदी सिनेसृष्टीतही त्यांनी आपली एक वेगळी ओळख निर्माण केली। सिंगम, येस बॉस, करण अर्जुन, प्यार किया तो डरना क्या यांसारख्या सिनेमातील त्यांच्या भूमिका कायम लक्षात राहतात। आजवर त्यांनी 250हून अधिक सिनेमांमध्ये काम केलं असून रंगभूमीवरही ते तेवढेच प्रभावी ठरलेत। पद्मश्री पुरस्कार स्वीकारतानाचा हा खास क्षण त्यांनी व्हिडिओच्या माध्यमातून चाहत्यांसोबत शेअर केला आणि भावना व्यक्त करत ते म्हणाले, पद्मश्री हा माझ्या जीवनातील एक विशेष क्षण आहे। महाराष्ट्र शासनाचे, माझ्या कुटुंबाचे, सहकलाकारांचे आणि माझ्या प्रेक्षकांचे मनापासून आभार। तुमचं प्रेम आणि आशीर्वाद असेच कायम राहू द्या। या गौरवपूर्ण क्षणी त्यांच्या पत्नी अभिनेत्री निवेदिता सराफ आणि कुटुंबीय त्यांच्यासोबत होते। सध्या संपूर्ण मराठी कला विश्वातून अशोक सराफ यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होतोय। कलाकृती मीडियातर्फे अशोक सराफ यांचे मनपूर्वक अभिनंदन। रसिका हो, कलाकृती मीडिया म्हणजे मनोरंजनाची लयलूट। मनोरंजन क्षेत्रातील किस्से व घडामोडींचा आस्वाद घेण्यासाठी कलाकृती मीडिया या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा।